श्री स्वामी समर्थ. जय बाळूमामा. सर्व गोडताईचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे. इकडे पाहू शकता, आज आपण छान अशी गुढीत शिवणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि त्याच्यासाठी मी दोरी घेतलेली आहे. माझ्याकडे गोल्डनची नव्हती म्हणून मी कलरमधली मॅचिंग कलरची घेतलेली आहे. इकडे 6 बाय 6 इंचाचं एक आणि एक 6.25 इंचाचं असं कापड घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इकडे मी गुढीचा कपडासुद्धा कट करून घेतलेला आहे. इकडे पाहू शकता तुम्ही, व्यवस्थित हतरून घेतलेला आहे. आणि त्याचं तुम्हाला मी अगोदरच कट करून घेतलेला आहे. फक्त तुम्हाला दाखवते मी, उंची किती आहे, लांबी रुंदी किती आहे ती तुम्ही पाहू शकता. आणि हवेने उडता आहे ते पहा नुसतं. तर आता काय केलेलं इकडे मी आपल्या दोन्ही साईडला धागे वगैरे निघतात ना, त्याचे आपण शिलाई मारून घेणार आहे. तर इकडे बघा, पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. तिकडे व्यवस्थित दिसलंच नाही आहे. उंची जी आहे ना ती 31 इंचाची आहे. 31-32 घेऊ शकता तुम्ही. आणि रुंदी जी आहे ना, साडीची आपण रुंदी म्हणजे निर्या वगैरे करणार, ती 36 इंचाची आहे. आणि व्यवस्थित असं एकसारखं कट करून घेते. ते एक्स्ट्राचा कलरचा कपडा आहे ना, तो कट करून घेते. ते सोडून मी 31 इंच घेतलेलं आहे. ते पकडून 32 होतं. तुमच्या हिशोबाने 32 घेतले तरी चालेल, 31 घेतले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. इकडे पाहू शकता तुम्ही, डबल फोल्ड करून मी व्यवस्थित फिनिशिंग करून घेते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, माझ्याकडे साडी सेलिंग आपल्याकडे आहे चालू बिझनेस, त्यालासुद्धा तुम्ही सपोर्ट करू शकता. करा म्हणजे तुम्हाला हव्या एकदम रिजनेबल दरात आपल्याकडे साड्या उपलब्ध आहेत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आता व्यवस्थित मी शिलाई मारून घेते. गोल्ड 1 ग्रॅम ज्वेलरीसुद्धा आहे, पण ती सध्या आपल्याकडे त्याचा माल उपलब्ध नाही आहे. पण पुढे आपण कधी आणू त्यावेळी मी तुम्हाला व्हिडिओ टाकेनच, तुमच्याशी शेअर करेनच. आणि साड्यासुद्धा छान छान काठपदरच्या आपल्याकडे आहेत. तुम्हाला पार्टीवेअर, डेलीवेअर, फंक्शन, आता लग्न सीझन चालू आहे, काठपदर छान छान साड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर पहा, व्यवस्थित मी दोन्ही साईडला फिनिशिंग करून म्हणजे शिलाई डबल फोल्ड करून शिलाई मारून घेते छान अशी. तुम्ही सुद्धा घरी गुढी व्यवस्थित शिवू शकता छान अशी, झटपट अशी. आणि ह्याची प्राईस सिंगल जी आहे ना गुढी, त्याची 300 रुपये आहे. डबलची आहे ती 350ची आहे. मी डबल पण शिवणार आहे आणि सिंगल पण शिवणार आहे. आता शॉर्ट व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. थोडीशी 2 दिवस ऑर्डर होते, त्याच्यामुळे मला 2-3 दिवस काही व्हिडिओ टाकता आला नाही आहे. ते शूट करून ठेवलेलं होतं, कधीच व्हिडिओ शूट केलेला आहे हा. तर तुमच्याशी आज म्हणलं शेअर करावा. तर पुन्हा मी इकडे लेस घेतलेली आहे, समोसेवाली लेस असते ना, तीवाली घेतलेली आहे. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही कुठली पण घेऊ शकता. आणि पूर्ण 3 साईडला आपल्याला लेस लावून घ्यायची. हवी असल्यास तुम्ही फक्त साईडला लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण मी तिन्ही साईडला लेसला वगैरे लावून घेते. मी अगोदर एक साईडला कट करून घेतली, परत म्हटलं चला आहे लेस तर पूर्ण राऊंडला 3 राऊंडला लावून घेऊ. तुम्हाला हवे असेल तुम्ही फक्त दोन्ही साईडला लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. छान असं व्यवस्थित लेस वगैरे, समोसा लेस वगैरे लावून झालं. लोक तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेले आहे. पुन्हा काय करायचं आहे, 5-5 इंचाला आपल्याला खुणा करायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता 5-5 इंचाला खुणा करायच्या आहेत. पूर्ण साडीला 5-5 इंच खुणा करून घ्यायच्या आहेत. तुमच्या हिशोबाने तुम्ही 6 वगैरे सुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मी 5-5च घेतला. आणि थोडा एक्स्ट्राचा वरच्या निरीसाठी आपल्याला हवा आहे, तो एक्स्ट्रा आपण घेतलेला आहे. आता व्यवस्थित मी खाली वगैरे बसून छान अशा व्यवस्थित प्लेटा देणार आहे. तुम्ही पाहू शकता, त्याचा मध्य करायचा आहे थोडासा. तुमच्या हिशोबाने तुम्ही करा. मी खाली व्यवस्थित बसून प्लेटा देणार आहे. पाहू शकता, एकदम झटपट, एकदम सोप्या पद्धतीचे. आपण जो ज्या साईडचा तो मध्य केलेला आहे ना, तो तसं त्याच्यावरती ठेवायचा. तुम्ही पाहू शकता. आणि हाताने आपल्याला छान अशी प्लीट द्यायची आहे. पाहू शकता तुम्ही, ती उचलायची पहिली प्लेट, त्याच्यावरती ठेवायची. पण दुसऱ्या हाताने आपण छान अशी दुसरी लेअर तयार करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता छान अशी मध्य बघा, ते जे आपण दोन्ही 5 इंचाच्या मधला जो आहे ना गॅप, त्याच्यामध्ये आपल्याला छान असं मध्य करायचं आहे. आणि दुसऱ्या हाताने आपल्याला व्यवस्थित खालच्या साईडला सुद्धा प्लेट देऊन घ्यायची आहे. एकदम झटपट, एकदम सोपी, कोणी पण बनवू शकेल, एकदम सोपी. आणि माझ्या लादीचा कलर आणि साडीचा कलर सेम टू सेम असल्यामुळे एवढं काही कळत नसेल तुम्हाला, तरी पण करा व्यवस्थित. असं तुम्ही समजून घेऊ शकता. तसं मी कशा पद्धतीचं सांगते तुम्हाला, त्याच्यावरून थोडंफार समजेलच नक्कीच. तर बघा, आता पुन्हा सेम तसंच करायचं आहे, काही चेंज करायचं नाही आहे. एका मध्यावरती बरोबर पकडायचं आहे आणि त्याच्यावरती ते व्यवस्थित असे एकावरती ठेवायचे आहेत. छान असे घेर वगैरे येतो. आणि साडीचं कापड खूप सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता. छानच व्यवस्थित एकसारखं करून घेते. ते थोडंसं हे आहे ना,
कापड कमी आपण बोललेलं जास्त घेतलेलं बघा तिकडे, त्याचं थोडंसं हे होतं, तर ते छान असं एकत्र व्यवस्थित करून घेते. आणि प्लीट्स आहेत ना व्यवस्थित मी टाचणी लावून घेतलेल्या पिनअप ते व्यवस्थित काढून घेतलं आणि एकावरती एक थोड्या आपल्याला एकावर एक ठेवायचे नाही, थोड्याशा मागे पुढे अशा अशा वाटल्या पाहिजेत, अशा थोड्याशा ॲडजस्ट करून घ्यायच्या आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इकडे मी इस्त्री केलेली नाही आहे साडीला, का तर साडीचं कापड खूप वेगळं हे आहे. पटकन साडी माझ्याकडून थोडीशी लागलेल्यासारखं पण झालेलं, पटकन मी केलं, घाबरले म्हणजे. मग थोडीशी नंतर मी थंड झाली ना व्यवस्थित छान अशी प्रेस करून घेणार आहे त्याला, इस्त्री करून म्हणजे गरम पटकन चिटकू शकते. तुम्ही पाहू शकता निर्यासुद्धा किती सुंदर आलेल्या आहेत, अजिबात विस्कटलेले वगैरे नाही आहेत. तर इकडे मी टाचणी लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला शिलाई मारायची आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. बघा आता शिलाई मारून घ्यायची आहे. छान असे एकसारख्या प्लेट्स करायच्या आहेत. त्या ज्या प्लेट्स आहेत ना एकावरती एक अजिबात आपल्याला ठेवायचे नाही, थोड्याशा अशा मागे पुढे व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहे, जेणेकरून सुंदर अशी फिनिशिंग येईल, दिसायला पण सुंदर दिसतात अशा. पाहू शकता व्यवस्थित करून घेते आहे मी. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही करू शकता. याच्यामध्ये जास्तसुद्धा कापड तुम्ही लांबीला रुंदीला घेऊ शकता. लांबीला ठीक आहे, पण रुंदीला तुम्ही घेऊ शकता याच्यापेक्षा जास्तीसुद्धा, म्हणजे जास्त प्लीट येतील, पण मी तेवढंच घेतलं. आता पाहू शकता तुम्ही छान असे आपल्याला कॅपसुद्धा टोपीसुद्धा बनवायची आहे. तर एक शिलाई मारून घेतलेली आहे मी ऑलरेडी आत्ता. आणि आता कॅपसुद्धा घेतलेली आहे. एक 6 इंचाची बॉर्डर जी आहे ना ती 6 इंचाचीच घेतलेली आहे मी. आणि जी आपल्या आतल्या साईडला डबल फोल्ड करायची आहे ती 6.25 इंचाची घेतलेली आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला ती डबल फोल्ड करून फिनिशिंग करायची आहे. त्याच्यासाठी मी थोडीशी जास्तच घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आता मी काय करणार आहे, बॉर्डर जी आहे ना ह्याची बॉर्डर अशी जास्त डार्कच वाटतच नाही आहे, त्याच्यामुळे समजतच नाही. तर बघा उलटी साईड वरती घेतलेली आहे आणि सरळ साईड खालच्या साईडला ठेवलेली आहे, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित उलट बघा आता व्यवस्थित केल्यानंतर छान अशी दिसेल करून. तर आता दापशीला देऊन घेते मी. दापशीला देऊन घेते, एकदम इझिली झटपट कोणी पण शिकू शकतं. म्हणजे इकडे टेलरिंगचा क्लास नसेल झाला ते सुद्धा शिवू शकतील, एवढी झटपट एकदम सोप्या पद्धतीची गुढी आहे. शिवू शकतं म्हणजे कोणी पण, काही गरज नाही क्लास, फक्त आपल्याला शिलाई मारायला आली तरी पण आपण शिवू शकतो. तर छान अशी दुसरीसुद्धा आपल्याला आपण घेतलेलं होतं कापड ते सुद्धा आपल्याला छान असं डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायचं आहे. एका साईडला आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई मारायचं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जी शिलाई मारलेली भाग आहे ना तो वरच्या साईडला आला पाहिजे आणि खालच्या साईड म्हणजे वरच्या वरच्या भागाला आला पाहिजे, म्हणजे असं उलटं करल्यानंतर ते बरोबर आत जाणार अशा पद्धतीचं. इकडे चौकोनी मी मार्किंग करून घेतलेलं आहे, आपण जी बॉर्डर लावलेली आहे ना तिथे, आणि त्याच्यावरती मी खुणा करून घेते चॉकने, तिथे आपल्याला लेस जॉईन करायची आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. जशी तुम्हाला जमेल तशी तुम्ही, जसं तुम्हाला जमेल तशी तुम्ही बॉर्डर इकडे हे लावून घ्या, दोरी. तर इकडे दोरी लावून घेतली मी छान असताना, आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली त्याची मी हे व्हिडिओ शूटच झाला नाही तो, तर बघू शकता तुम्ही. छान असं आपण व्यवस्थित सरळ करून घेतलेला आहे. आणि दोऱ्या बघा इझिली आपल्याला पटकन बाहेर निघतात, असं अजिबात तकलीफ वगैरे होत नाही ते दोऱ्या वगैरे बाहेर हे करण्यासाठी. आणि आता वरून मी दापशिला देते, तुम्हाला हवे असल्यास द्या, नसेल दिली तर म्हणजे जे दापशिला दिली म्हणजे आपल्या दोऱ्या आहेत ना त्या अजून मजबूत होतात, म्हणजे बांधल्यानंतर वगैरे असं जास्त चटकून वगैरे. अगोदर ऑलरेडी डबल शिलाई दिलेली आहे, परत वरनं दापशिला दिली अजून छान व्यवस्थित असं बसू शकतं, म्हणजे छान असं. तर तुम्ही पाहू शकता आपली गुढी फायनली झालेली आहे. आत्ता इकडे आपण दोरी जी बनवली आहे त्याला लटकन बनवायचे आहेत. तुमच्या हिशोबाने तुम्ही छोटे मोठे बनवू शकता, वेगळे डिझाईनचे सुद्धा बनवले तरी चालेल, खूप सारे बनवले तरी सुद्धा चालेल. मी एकच बनवते, मला असं वाटतं खूप छान मोठं होतं म्हणून मी थोडंसं कपडा कमी चौकोनी आकारामध्ये कट करायचा आणि त्याच्या पद्धतीचं आपण जॉईन करून घ्यायचं, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. व्यवस्थित सरळ करून घेतलं आणि एकदम इझिली आणि झटपट आजकाल ट्रेंडिंग असलेली गुढी आपली शिवून रेडी झालेली आहे. तुम्हाला जर हवे असल्यास तुम्ही घरीसुद्धा शिवू शकता, आणि तुम्हाला पाहिजे असले तर आपल्याकडे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही इकडे खरेदीसुद्धा करू शकता. खूप कमी प्राईजमध्ये उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये खूप सारे कलरसुद्धा होते, पण मला त्याचा व्हिडिओ घ्यायला जमलाच नाही आहे,
वेळच नाही भेटला तेवढा त्याच्यामुळे. तर पाहू शकता तुम्ही व्यवस्थित छान अशा प्लेटा मी इस्त्री करून घेईन आणि छान अशा तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये जॉईंट करेनच. खूप सुंदर आणि एकदम झटपट इझिली. याचा कलर दुसरा असता उठून मस्त दिसला असता, पण माझ्याकडे दुसऱ्या कलरचे ग्रीन कलरचे होते. खूप सुंदर कलर होता तो पण, त्याचा पण व्हिडिओ मला घ्यायला जमलाच नाही आहे. छान असं व्हिडिओ शूट करते मी. आणि आता मी इस्त्री वगैरे करून घेतलेली आहे आणि खाली ग्रीन कलर टाकलेला आहे, चादर बेडशीट टाकलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला म्हणजे दिसेल असं. नाहीतर त्याच्यामध्ये दिसतच नाही आहे ते सेम कलर साडीचा पण आणि लादीचा पण. तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेली आहे आपली गुढी. बघा मस्त झालेली आहे गुढी. एकदम प्लीट्स वगैरे एकावरती एक ना येता मागे पुढे आलेले आहेत. खूप सुंदर लेयर आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. बघा, चला पुन्हा एकदा अशा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत असं चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुम्हाला जर साडी घ्यायची असेल आपल्याकडून खरेदी करा. आपल्याकडे खूप साऱ्या व्हरायटीच्या साड्या उपलब्ध आहेत. तुम्ही नक्कीच तिकडे जाऊन तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि व्हॉट्सअपला हाय पाठवा. तुम्हाला संपूर्ण माहिती तिकडे मिळून जाईल किंवा सगळं साड्यांची डिटेलमध्ये माहिती मिळेल. कुठले कसे काय साडी पाहिजे स्क्रीनशॉट घ्या, नक्कीच पाठवा. चला पुन्हा एकदा भेटू. श्री स्वामी समर्थ. जय बाळूमामा.